ब्रेकनंतर स्टार सिटीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सोलापूर अशा प्रकारे दिवाळीत वाहनांची खरेदी वाढते, मात्र सोन्या चांदीच्या दागिन्यांचीही जोरदार खरेदी होते। पाडव्याच्या मुहूर्तावर हिऱ्यांच्या आभूषणांची विशेष खरेदी करण्याचा ट्रेंड आहे। पुण्याच्या लागू बंधूंच्या दुकानातल्या खरेदीचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी कीर्ती गोविलकरनं। आज पाडवा, पती आणि पत्नीमधील प्रेमाचं नातं साजरं करण्याचा दिवस आणि या नात्याला हिऱ्याचं कोंदण लाभलं तर क्या कहने। आता मी आहे पुण्याच्या प्रसिद्ध लागू बंधू यांच्या हिऱ्यांच्या शोरूम मध्ये आणि आपण इथे बघू शकतो की हिरे खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली आहे। एकंदरीतच हिऱ्याचे विविध दागिने, नेकलेस, मंगळसूत्र, बांगड्या असे विविध दागिने खरेदी करण्याकडे कस्टमर्सचा कल आहे। आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी इथे झालेली आहे। आपल्या बरोबर इथे काही कस्टमर्स आहेत, आपण त्यांच्याशी त्यांना विचारत की त्यांनी यावर्षी हिऱ्याची काय खरेदी केलेली आहे। तुम्ही यावर्षी कसल्या खरेदी करताय पाडव्याच्या निमित्ताने? मी बँगल्स किंवा ब्रेसलेट विचार करते त्याच्या संदर्भात। तुमच्या पतींकडून तुम्हाला पाडव्याची गिफ्ट अगदी आता आपल्या बरोबर आहेत लागू बंधूंचे संचालक सारंग लागू। आपण त्यांना विचारत की यावर्षी हिऱ्याच्या दागिन्यांना कसा रिस्पॉन्स आहे? काय होतंय माहितीये का, दरवर्षी म्हणजे गेले 2-3 वर्ष आपण बघितलं आणि एस्पेशली ह्या वर्षी असं झालंय की सोन्यामध्ये व्हॉलॅटिलिटी खूप आहे। म्हणजे चढ उतार जो सोन्याच्या रेटमध्ये आहे तो सतत प्रचंड प्रमाणात, म्हणजे दिवसाला 500-600 रुपये सोनं वर खाली जात आहे। तर त्यामुळे हिऱ्याच्या बाबतीत काय होतं की हिऱ्याचे रेट त्या मनाने कॉन्स्टंट असतात आणि त्यामुळे लोकांना प्लॅन करून थोडीशी खरेदी करता येते। कारण रेट असं आज बघून गेलं आणि उद्या आलोय आपण तर रेट एकदम वाढलेला असतो असं होत नाही। आज आम्ही बुक केलं आणि पाडव्याला ती प्रत्यक्ष बिलिंग किंवा वस्तू घ्यायला आलोय असं बघायला मिळतंय। तर त्यामुळे त्याची मागणी नक्कीच हिऱ्याची त्या कारणासाठी वाढती आहे। हे होते लागू बंधूतले संचालक सारंग लागू। त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलं की हिऱ्यांच्या दागिन्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह कीर्ती गोविलकर, स्टार माझा। एकंदरीतच पूर्वी डायमंड्स आर गर्ल्स बेस्ट फ्रेंड असं म्हटलं जातं आणि मला वाटतं पुन्हा एकदा हे सिद्ध होताना दिसतंय इकडे। नक्कीच अश्विन, यासोबतच आपण पुन्हा एकदा स्टार सिटीमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत कोल्हापुरामध्ये नक्की एक वेगळी पद्धत आहे एका गावामध्ये दिवाळी साजरी करण्याची। तर आपण पाहूयात या संदर्भातली बातमी, पाहत रहा स्टार माझा।